काल मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये मी असं सांगितलं की हे पुस्तक सत्य घटनेवर आधारित आहे की काल्पनिक आहे हे आधी पहिलं वाचावं लागेल. पण तुम्हाला माहिती आहे की चित्रपट बनवताना दोन विषय असतात, एक काल्पनिक असतो आणि एक सत्य घटनेवर आधारित असतो. आता ह्याच्यातलं बहुतेक सगळं काल्पनिकच दिसतंय, त्याच्यामुळे ते मी वाचतो. आणि या पुस्तकाचं काय, तर पुस्तकाचं नाव काय, नरकातला स्वर्ग. मी पुस्तक वाचल्यानंतर मला जर असं वाटलं पुस्तक लिहावं तर मी स्वर्गातलं नरक हे पुस्तक लिहिणार आहे. कारण काल्पनिक आणि सत्य घटनेवर आधारित असे दोन प्रकार असतात. आणि मराठी भाषेचा मंत्री असल्यामुळे हल्ली मला ते कळायला लागलं. त्याच्यामुळे कोण काय म्हणतं त्याच्यावर सत्य घटना काय आहे त्या मला देखील माहिती आहे, एकनाथ शिंदे साहेबांना देखील माहिती आहे. कायमस्वरूपी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर टीका करणं, अमित शहावर टीका करणं म्हणजे आपण प्रसिद्ध होतं असं काही लोकांना वाटतं, म्हणून कदाचित ह्या सगळ्या गोष्टी असतील. परंतु पुस्तक लिहिल्यानंतर देखील ब्रेकिंग होते, काल मला कळलं. आपण लिहिणार सर भविष्यात पुस्तक? आम्ही सांगितलं पहिलं ते वाचतो, आधी ते वाचून नंतर ठरवू. पण मला पुस्तकात्मक करोनामधले खिचडी आणावी लागेल. करोनामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये घातलेले मंडप आणावे लागतील. त्याच्यासाठी कोविड सेंटर जी तयार केलेली आहे ती त्याच्यामध्ये आणावी लागतील, जे सत्य आहे. हे काल्पनिक नाही, सत्य. खिचडीमध्ये किती ग्राम खिचडी द्यायची होती, किती ग्राम दिली गेली, मंडप कसे घालायचे होते, कसे घातले गेले, करोना सेंटर कसे उभे करायचे होते, कसे केली गेली, ऑक्सिमीटर किती द्यायचे होते, किती दिले गेले, हे सगळे सत्य घटना मला त्याला आणायला लागतील. म्हणून पहिलं आधी हे वाचतो आणि मग माझा निर्णय मी घेतो. सर महायुतीमध्ये मनसे सहभागी असेल का स्वराज्य स्थानिक निवडणुकांमध्ये? हल्ली आपण आज जिल्ह्याचे नाही का, परवा मी हे पण सांगितलं की माझी काय राजसाहेबांबरोबरची पहिलीच भेट नव्हती. मी त्या परिसरामध्ये होतो, मी स्वतः राजसाहेबांची चर्चा केली, मी स्वतः राजसाहेबांना सांगितलं की मी चहाला येतोय म्हणून. त्यांनी मला चहाला बोलवलं, चहा घेतला, खिचडी खाल्ली. पण ती खिचडी करोनातली नव्हती, ती खिचडी घरगुती होती आणि प्रेमानं दिलेली होती. करोनातली खिचडी जी आपल्याला आजारी लोकांना द्यायची होती ती 350 ग्रॅम होती, ती 100 ग्रॅम दिलेली होती. ही 350 पेक्षा जास्त होती. साहेब, सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जाहीर घेण्याचे आदेश दिलेले आहेत. आपण राज्याचे नेते आहात. माझा प्रश्न आपला रत्नागिरी जिल्ह्याचा आहे. रत्नागिरी जिल्ह्यात चित्र काय असेल? किती होईल की महायुती होईल? तर इथून आधी चित्र काय असेल? सगळ्या नेते मंडळींनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की महायुतीनंच आम्ही निवडणुका लढवणार आहोत, त्याच्यामुळे तो काही प्रश्न येत नाही. भाजपचे नेते मंडळी, आमची जिल्ह्यातली नेते मंडळी एकत्र बसतील, सीट वाटपाचा फॉर्म्युला माननीय शिंदे साहेबांकडे, देवेंद्रजींकडे आणि अजितदादांकडे पाठवतील. फायनल डिसिजन ते घेतील, पण महायुतीनं आम्ही लढणार आहोत. रत्नागिरी जिल्ह्याचं चित्र काय असेल? रत्नागिरी जिल्हा महायुतीनं लढणार, महायुतीचीच सत्ता जिल्हा परिषदेवर येणार, सगळ्या पंचायत समितीवर येणार, सगळ्या नगरपालिकेवर येणार. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मुंबई महापालिकेत काय नाही, मला माहित नाही. तुम्हाला काय माहिती आहे सांगा. मग आमचं काम थांबलंय का? खाजगी सचिव असला म्हणजेच काम होतं असं जर तुम्हाला वाटत असेल तर चुकीचं आहे. जे फील्डवर काम करतात, जे फील्डवर जातात त्यांना खाजगी सचिवांची आवश्यकता भासत नाही. त्यातला कदाचित मी असेल. काँग्रेस आणि शरद पवार काँग्रेस एकत्र आले, काँग्रेसची नावाचा होता. काय काय शरद पवार काँग्रेस आणि अजित पवार काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येताना दिसते, चर्चा होते, पण काँग्रेसची धावाधाव सुरू झाली. काँग्रेसची धावाधाव आता काय धावाधाव, काँग्रेस धावाधाव करून करणार आहे काय? ज्यांचे 8 आमदार निवडून आले, 9 आमदार निवडून आले, ठीक आहे, फेक नरेटिव्ह मुळे ते खासदार त्यांचे वाढले, पण त्यांना आता भवितव्य कळलंय दिल्लीमध्ये काय झालं, अन्य ठिकाणी काय होणार आहे. त्याच्यामुळे त्यांची धावाधाव करून काहीच उपयोग नाही, आहे तसेच राहणार आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्हाला महाविकास आघाडीची काही चिंता करण्याची आवश्यकता नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेला देखील मुंबई महानगरपालिकेपासून रत्नागिरी नगरपालिकेपर्यंत सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या आम्ही जिंकणार आहोत. 3-4 महिन्यापूर्वी आपण पक्षप्रवेशचा जोरदार धडाका लावला होता, आधी थांबले, सध्या ब्रेक झाले, म्हणजे काय? कुठचा तुम्ही राज्यस्तरावर येणारे पक्ष थांबले, येणारे पक्ष मध्यंतरी जोरदार चालू. आपण कदाचित कार्यबाहुल्यामुळे कालचा पक्षप्रवेश बघितला नसेल. काल नमेश बाबर नावाचे कात्रज विकास आघाडीचे संस्थापक, जे पूर्ण मतदारसंघामध्ये खासदार आणि आमदार निवडून आणू शकतात, अशा प्रमुख 350 लोकांनी काल प्रवेश केला आणि 10,000 लोकांचा शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये मेळावा 15 दिवसानंतर आहे.
मी साहेब, आपल्या रत्नागिरीत रत्नागिरी आघाडी जिल्ह्याचं काळात काही पक्षप्रवेश होण्याची तेच रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील पुढच्या 15 दिवसामध्ये सुट्ट्या संपल्यानंतर जे पदाधिकारी सुट्टीवर गेलेले आहेत राजीनामे देऊन ते पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्ह्यात आल्यानंतर डायरेक्ट आमच्याकडे प्रवेश करतील एवढंच तुम्हाला मी सांगतो. विनोद जवळे रमेश कर्मा ते मी सांगत नाही. हो नाही सांगायचं तुझा पण आहे प्रवेश साहेब पण पावसाळ्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आरोग्याचा असतो. आरोग्याबाबत आपण कोणती खबरदारी घेतली? आरोग्याच्या बाबतीमध्ये 2 दिवसापूर्वी आम्ही जो आढावा घेतला त्याच्यामध्ये किती औषधं आहेत, अँब्युलन्स कशा आहेत, कार्डियक अँब्युलन्स काय आहेत, 108 ची परिस्थिती काय आहे, सिव्हिल हॉस्पिटलची परिस्थिती काय आहे, PSC सेंटरची परिस्थिती काय आहे, ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती काय आहे, उपकेंद्राची परिस्थिती काय आहे, सगळा आढावा आम्ही घेतलेला आहे. सज्ज आहेत सगळे सज्ज. ते बोटी पण सज्ज जरी असलो तरी अशी आपत्कालीन परिस्थिती, दुर्दैवी परिस्थिती रत्नागिरी जिल्ह्यावर येऊ नये ही आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. चला, धन्यवाद.